तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथून शिर्डी येथे विमानाने आगमन झाल्यानंतर साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। शिर्डीमध्ये आगमन होताच साई मंदिराच्या गेट नंबर 2 वर ते सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात पोहोचले असता आंध्र प्रदेशच्या साई भक्तांनी मोठी गर्दी केली होती। त्यांनी साई मंदिरामध्ये जाऊन सपत्नीक पूजा केली। यावेळी साईबाबा संस्थानकडून चंद्राबाबू नायडूंचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईंची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आपण साईबाबांकडे जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या देशामध्ये एनडीएचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। यावेळी आमदार आशुतोष काळे, राजेंद्र पिपाडा, रमेश गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी विविध मान्यवर उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।